तर नमस्कार मित्रांनो, आजचं आपण विठ्ठल मंदिरापासलं वातावरण बघणार आहोत. आज 20 जून 2026. हवामान वातावरण सगळं विठ्ठल मंदिर परिसरातलं आजच्या आपल्या यूट्यूबच्या ब्लॉगमधनं. आता विठ्ठल मंदिराचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे. पश्चिम द्वारात आपल्याला वरचं शिखराचं काम सुद्धा चालू असलेलं दिसतंय. इथं पडदे वगैरे लावलेले आहेत, काम चालू आहे. कळसाचं दर्शन तर तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये घेणारच आहात. शनिवार रविवारी भरपूर गर्दी असती. उन्हाळ्यामुळं पडदे लावलेले आहेत, पण आता काही काढत आहेत, काही थोडेफार दिसत आहेत आपल्याला. व्यापार काय थोडाफार शांतच दिसतोय आपल्याला, जास्त काही गर्दी नाही. परवाचा अधिक महिना संपला संपूर्ण. अधिक महिन्यात भरपूर गर्दी होती. लाईव्ह दर्शन बंद आहे सध्या स्क्रीन. सायकल्सवर आलेले आहेत काय काय. थांब, आपण नामदेव पायरी आहे. फोटो काढणारे भाविक भक्त भरपूर आपल्याला दिसत आहेत. बोला पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की सब संतन की जय. इकडलं महाद्वारातलं काढलेलं तुझ्या गाडी भेटायला सिंहंग मन झाले माऊलींचे गंग. आज बऱ्याच दिवसात आपल्याला विठ्ठल मंदिरापाशी योग आला असा व्हिडिओ काढण्याचा. ते पण का तर आता विठ्ठल मंदिरावर इथलं सगळं मंदिर परिसरातलं काढलेलं आहे आणि मस्त असं आम्ही चाललेलो आहे बाहेर. त्यामुळे व्हिडिओ काढूया म्हणलं. बाहेर म्हणजे कुठंतरी हनुमंताचं मंदिर आहे. दर्शन तर आपण सकाळी घेतलं. आता गाडीवर आहे आपण चाललो इस्कॉनमध्ये. तुम्हाला जाता जाता दाखवतो. आता चंद्रभागेतला व्ह्यू ती बघूनच घ्या तुम्ही आता सगळा. आता प्रदक्षिणा मार्गावरून आपण चाललोय चंद्रभागेकडे. असं तुम्हाला इस्कॉन मंदिरावर जाणारा रस्ता कळेल या व्हिडिओच्या माध्यमातून. आपण असं भजनदास चौकातून असं खाली आलोय की 12 तालीम चौक. इकडून असं गोविंदपुरातनं आपण चंद्रभागेच्या फुलाकडे चाललेलो आहे. हा आहे दिसतोय तो म्हणजे अंबाबाई पटंगणाचा हा मोठा ब्रिज. इकडून आपण आता ब्रिजवरून चाललेलो आहोत ते म्हणजे इस्कॉन मंदिराकडे. चंद्रभागेच्या कडेला असलेलं इस्कॉन मंदिराकडे आपण चाललोय. आता तुम्ही चंद्रभागे सायंकाळचा व्ह्यू सुद्धा बघा मस्त असा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. जरा खड्डे कमीच पडलेले आहेत आपल्याला दिसतात फुलावर. सो असू जाऊ दे. बघू शकता व्ह्यू आता बघा. चंद्रभागा रिकामी दिसते. याचं कारण आता उन्हाळा संपत आलेला आहे. इकडं आहे बंधारा. बंधाऱ्याच्या पलीकडे पाणी भरपूर आहे. तसं काय नाही. इस्कॉन मंदिर आपल्याला ते समोर दिसतंय. इस्कॉन मंदिर प्रभू पार्क आपल्याला जायचं आहे. तर तिकडून आपण थोडासा व्ह्यू घेणारच आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. तुम्ही बघू शकता आता सुद्धा चंद्रभागा. पंढरपूरचा घना लागेल. तर फुल आपण पार करून आलो का नाही चंद्रभागेतनं.
आपल्याला अशी कमान दिसते ती म्हणजे हरे कृष्ण धाम इस्कॉन मंदिराकडे जाण्याची. इकडून आपल्याला आतमध्ये सरळ जायचं आहे. आतमध्ये आल्यानंतर फक्त 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर 200 मीटर अंतरावर आपल्याला असा बोर्ड दिसतो हरे कृष्ण धामकडे. मग इकडून आपल्याला जायचं आतमध्ये. इकडल्या साईडला 4 व्हीलर पार्किंग आहे आणि इथल्या साईडला आपण बघतो 2 व्हीलर पार्किंग. आपली गाडी पार्क केली. आपण आता आतमध्ये चाललो आहोत. आमचा मित्र कार्तिक आणि आम्ही आलेलो आहे इस्कॉन मंदिरात. हा जो बॅनर दिसतोय भूवैकुंठ पंढरपूर, असं काही वर्षानंतर आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे इथं मागच्या साईडला. आणि हे आहे इस्कॉन मंदिर. आपण आता राधाकृष्णांचं थोडंफार दर्शन घेऊ आणि ब्लॉग संपवूया. मंदिरातला व्ह्यू तुम्ही पाहू शकताय. वातावरण हरे कृष्ण हरे राम.